गेल्या काही दिवसांपासून इराण, अमेरिका या देशात युद्ध सुरू होतं. सगळं जग याच युद्धांच्या चर्चेत गुंतलं होतं. परंतु गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू होती. चर्चा होती युएसच्या काही शास्त्रज्ञांबाबतची. अमेरिकेतील अण्वस्त्र, अंतराळ आणि फ्युजन तंत्रज्ञानाबाबत संशोधन करणारे शास्त्रज्ञ गायब झाले होते. बरं, ते काही दोघे नव्हते, तर तब्बल 10 जण होते. त्यातील काहींचा संशयास्पद मृत्यू झाला होता, तर काही थेट गायब झाले होते. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. तेथील पत्रकार पीटर डुसी यांनी या गंभीर प्रकरणाकडे ट्रम्प प्रशासनाचं लक्ष वेधलं. तेव्हा सगळेच अवाक झाले. डुसी यांनी या 10 शास्त्रज्ञांबाबत काही साम्यांचा उल्लेख केला. हे सगळं संशयास्पद असल्याचा आरोप केला. त्यानंतर ट्रम्प प्रशासन अचानक खडबडून जागा झालं. व्हाईट हाऊसमध्ये मध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी या सगळ्या घटनांचा मुळाशी जाऊन तपास करण्याचं आश्वासन दिलं. ते 10 शास्त्रज्ञ मृत्यू पावले होते किंवा गायब झाले होते, ते सर्व अमेरिकेच्या अणु कार्यक्रमांशी संबंधित होते. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य सगळ्या जगाला कळालं. या शास्त्रज्ञांना कोणी गायब केलंय का? कोणी अणु कार्यक्रम चोरणार आहे का? या शास्त्रज्ञांना किडनॅप करून कोणी अणुबॉम्ब तयार करतंय का? असे प्रश्न जगभर चर्चेत आले. ही बातमी जगाचं टेन्शन वाढवणारी आहे. नेमकं काय झालं आणि जगाचं टेन्शन का वाढलंय हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 जागतिक घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. ह्या घटनेची सुरुवात होते 2023 सालापासून. गेल्या 2 वर्षात अमेरिकेच्या महत्वाच्या प्रोजेक्टवर व अणु कार्यक्रमावर काम करणारे 10 शास्त्रज्ञ अचानक गायब झाले. त्यातील काही शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यूही झाला. गेल्या गुरुवारी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत हा विषय चर्चेत आला. पत्रकारांनी मांडलेले काही मुद्दे, काही शंका अतिशय धक्कादायक होत्या. व्हाईट हाऊसनं याची गंभीर दखल घेतली. अमेरिका सरकारने संबंधित यंत्रणांकडे याबद्दल सविस्तर अहवाल मागवला. एकाएकी बेपत्ता झालेले किंवा संशयास्पदरित्या मरण पावलेले सगळे शास्त्रज्ञ अमेरिकेतील महत्वाच्या प्रकल्पांवर काम करत होते. या प्रकल्पांचा संबंध थेट अमेरिकेच्या सुरक्षेशी आणि गोपनीय शास्त्रज्ञांशी होते. शास्त्रज्ञांसोबत घडत असलेला प्रकार पाहून यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर जगात एकच खळबळ उडाली. 10 शास्त्रज्ञांसोबत घडलेल्या घटनांमागे काही समान धागा आहे अशी शंका अनेकांना बोलून दाखवली. अमेरिकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या जीवावर नेमकं कोण उठलंय? त्यांना संपवण्याचे कट कोण रचतंय? असे सवाल उपस्थित केले गेले. ही बातमी जेव्हा जगभर पसरली तेव्हा एकच खळबळ उडाली. आता हे 10 शास्त्रज्ञ कोण ते एकदा समजून घ्या. पहिले आहेत नील मॅक्सवेलँड. पेंटागॉन आणि अंतराळ संशोधन व संपादन क्षेत्रात वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेले निवृत्त हवाई दलाचे मेजर जनरल नील मॅक्सवेलँड 27 फेब्रुवारीला बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही. न्यू मेक्सिको मधील बर्नालियो काउंटी शेरिफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा फोन, चष्मा आणि कपडे घरीच सापडले. परंतु त्यांचे हायकिंग बूट, पाकिट आणि 1.38 कॅलिबरचे रिव्हॉल्व्हर गायब आहेत. दुसरे आहेत मोनिका जॅसिंटो रेझा. 60 वर्षीय एरोस्पेस अभियंता मोनिका जॅसिंटन रेझा या 22 जून 2025 पासून बेपत्ता आहेत. त्यात अँझेस नॅशनल फॉरेस्ट मध्ये आपल्या मित्रासोबत ट्रेकिंग करत होत्या. सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्या अचानक बेपत्ता झाल्या. मोनिका यांचा मित्र त्यांच्या पुढे सुमारास 30 फूट वॉकिंग करत होता. मोनिका त्यांच्या मागेच होत्या, परंतु काही अंतरानंतर त्यांच्या मित्राने अचानक मागे वळून पाहिल्यावर त्या गायब झालेल्या समजले. मोनिका या नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीत मटेरियल प्रोसेसिंगच्या संचालिका होत्या. तिसरे आहे स्टीवन गॅर्सिया. कॅन्सस सिटी नॅशनल सिक्युरिटी कॅम्पसशी संबंध असलेला सरकारी कंत्राटदार स्टीवन गॅर्सिया हा 28 ऑगस्ट 2025 रोजी बेपत्ता झाला. तो 48 वर्षांचा होता. अल्बुक्रीमध्ये तो राहत होता. 28 ऑगस्टला सकाळी 9 वाजेपासून तो बेपत्ता आहे. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो एक हँडगन घेऊन पायी चालताना दिसला. अल्बुक्री पोलिसांच्या माहितीनुसार त्याने त्याचा फोन, पाकिट, चाव्या आणि गाडी घरीच सोडली. कॅन्सस सिटी नॅशनल सिक्युरिटी कॅम्पसमध्ये अमेरिकेच्या अण्वस्त्र साठ्यात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश अण्वस्त्रेतर घटकांचा उत्पादन होते. अण्वस्त्रांचा कंत्राटदारच गायब झाल्याने चिंता वाढल्या आहेत. चौथे आहेत कार्ल ग्रिलमेयर. बाह्य ग्रहावरील कार्यासाठी आणि दूरच्या ग्रहांवर पाहण्याच्या शोधासाठी ओळखले जाणारे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे खगोल भौतिक शास्त्रज्ञ कार्ल ग्रिलमायर यांची 16 फेब्रुवारी 2026 रोजी हत्या झाली. ते 67 वर्षाचे होते.
कॅलिफोर्नियातील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून त्यांना मारण्यात आले. ग्रिल मेयर यांनी हबल आणि स्ट्रिप्जर अवकाश दुर्मिळसह नासा समर्थित प्रमुख मोहिमांवर अनेक दशके काम केले होते. आकाशगंगेची रचना, डार्क मॅटर तसेच राहण्यायोग्य ग्रहांच्या शोधावरील संशोधनात त्यांचे योगदान होते. त्यांच्या हत्येप्रकरणी एका 29 वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे. 5वे आहेत नुनो लुरेरो. MITचे भौतिकशास्त्रज्ञ आणि विद्यापीठाच्या प्लाझ्मा सायन्स अँड फ्युजन सेंटरचे संचालक नुनो लुरेरो यांची डिसेंबर 2025 मध्ये मॅसॅच्युसेट्स मधील ब्रुकलाइन येथील त्यांच्या घरी हत्या करण्यात आली. ते 47 वर्षाचे होते. त्यांनी प्लाझ्मा भौतिकशास्त्राच्या तंत्रज्ञावर काम केले. त्यांच्या हत्येचा संबंध काही दिवसांपूर्वी ब्राउन विद्यापीठात झालेल्या एका वेगळ्या सामूहिक गोळीबाराशी जोडण्यात आला आहे. परंतु हे सगळं संशयास्पद असल्याचं आता समोर आलं आहे. ते आहे फ्रँक माईवाल्ड. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमधील दीर्घकाळ कार्यरत असलेले अभियंता फ्रँक माईवाल्ड यांचे 4 जुलै 2024 ला लॉस एंजेलिस येथे निधन झाले. माईवाल्ड यांचा मृत्यूही संशयास्पद होता. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूचे कारण सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे शवविच्छेदन करण्यात आलेले नव्हते. 7वी होती मेलिसा कॅसिओस. लॉस अॅलमोस नॅशनल लॅबोरेटरीमधील सुरक्षा कर्मचारी मेलिसा कॅसिओस ही 26 जून 2025 पासून बेपत्ता आहे. न्यू मेक्सिकोमधील टाओस काउंटीमध्ये तिला रस्त्याने चालताना शेवटचे पाहिले गेले होते. ती 53 वर्षाची होती. तिच्या घरी तिची कार, पर्स, चाव्या आणि तिचे दोन्हीही फोन आढळले. फोन फॅक्टरी रिसेट केले होते, ज्यामुळे त्यातील अलीकडील डेटा आणि संवाद पुसले गेले होते. मेलिसा यांचं बेपत्ता होणंही अगदी संशयास्पद आहे. 8वे होते अँथनी चावेज. लॉस अॅलमोस नॅशनल लॅबोरेटरी निवृत्त कर्मचारी अँथनी चावेज हे 4 मे 2025 पासून बेपत्ता आहे. न्यू मेक्सिकोमधील लॉस अॅलमोस येथील त्यांच्या घरी शेवटचे दिसले होते. ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली तेव्हा त्यांना घरात त्यांचे पाकिट, चाव्या व इतर वैयक्तिक वस्तू आहेत तिथेच दिसल्या. लॉस अॅलमोस रिपोर्ट्सच्या वृत्तानुसार त्यांची गाडी ड्राईव्ह वे मध्ये कुलूपबंद होती. घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याची किंवा झटापटीची कोणतीही चिन्हे नव्हती. चावेज यांनी लॉस अॅलमोस राष्ट्रीय प्रयोगशाळेत काम केले होते. 9वे होते जेसन थॉमस. नोवार्टिस या औषध कंपनीमध्ये केमिकल बायोलॉजीचे सहयोगी संचालक असल्याचे जेसन थॉमस हे डिसेंबर 2025 पासून बेपत्ता होते. 17 मार्च 2026 रोजी त्यांचा मृतदेह सापडला. मॅसॅच्युसेट्स मधील वेकफिल्ड येथील आपल्या घरातून रात्री उशिरा बाहेर पडल्यानंतर 45 वर्षीय थॉमस बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. मध्यरात्रीनंतर थोड्याच वेळाने ते रेल्वे रुळाजवळ चालताना CCTV फुटेजमध्ये दिसले होते. त्यांचा फोन आणि पाकिट घरीच राहिले होते. 3 महिन्यानंतर बर्फ वितळल्यावर त्याचा मृतदेह क्वानपोविट तलावातून बाहेर काढण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यात कोणताही घातपात झाल्याचा संशय नाही. मात्र मृत्यूचे कारण आणि स्वरूप सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलेले नाही. हे सगळं शास्त्रज्ञ गेल्या 2 वर्षापासून अचानक बेपत्ता झाले व काहींचे मृतदेही सापडले. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की गेले काही वर्षात बेपत्ता झालेल्या किंवा मरण पावलेल्या अनेक अमेरिकी शास्त्रज्ञ आणि सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडे अमेरिकेची उच्चस्तरीय गोपनीय माहिती आहे. अनेक शोधांचे पेटंट होते, परंतु आता अमेरिकन सरकार या प्रकाराची गंभीर दखल घेणार आहे. हे सगळं का व कोणी करतंय का याचा तपास करणार आहे. एकंदर हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. मित्रांनो, या शास्त्रज्ञांना कोणी गायब केलं असेल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.